विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. केव्हा आहे जेईचा रिझल्ट सांगा मला? आज आहे का उद्या आहे? ठीक आहे, उद्या असेल. ओके, उद्या नाही परवा असेल. लागणार तर आहे लवकरच. पण मला काय सांगायचं आहे, की याचा इफेक्ट तुमच्या बोर्डच्या तयारीवर बिलकुल नाही झाला पाहिजे. मी तुम्हाला हे ओरडून सांगतोय बरं का. तो रिझल्ट त्याचा तणाव बिलकुल घेऊ नका. हो, ज्यांनी खूप चांगला स्कोर केलाय त्यांच्या मनापासून अभिनंदन, का तुमच्या कष्टाचं चीज हे होणारच होतं बाळांनो. पण नाही हो जेईची तयारी बऱ्याच मुलांची मला माहिती आहे. दोष कुणाला देण्यात आता काही अर्थ नाहीये. पण ते जे स्ट्रक्चर, तो पॅटर्न, ते क्लासेसची मेथड, पुन्हा बोर्डचा सिलेबस, जे ते एन-सी-ई-आर-टीचे बुक्स सगळा गोंधळ होतोय मुलांचा. मग मला काय सांगायचं या व्हिडिओत तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे, की काही जरी झालं तरी बोर्डची तयारी जशी आता छान सुरू आहे तशी चालू ठेवा. याचा तुमच्या अभ्यासावर काही परिणाम झाला नाही पाहिजे. हे मी आत्ता सांगितलंय, परत सांगतो. एक एक्झाम्पल देतो, की माझ्या क्लासमध्ये जे मुलं गेल्या 2-3 वर्षात ना अगदी 99.9% पर्यंत पोहोचलेली मुलं आहेत सी त्यातल्या 1-2घांचा रिझल्ट होता बरं का. त्यांनी जेईमध्ये पण चांगला स्कोर होता. पण बाकीच्या सगळ्या आता माझ्याच मुलाचं एक्झाम्पल घेऊया ना. त्याला 80 प्लस काहीतरी पर्सेंटाइल होतं जेईच्या पहिल्या अटेम्प्टमध्ये. दुसरे अटेम्प्ट दिलाच नाही आम्ही. ओके. आमचा फोकस सी होता. आता काय होतंय, हजारो मुलं दिवाळीनंतर म्हणजे 12वीच्या दिवाळीनंतर त्यांच्या लक्षात येतं, की जेईची तयारी आता शक्य नाहीये. तेव्हा ते सी-ई-टीकडे स्विच होतात. इथं बऱ्याचशा मुलांना पालकांचा सपोर्ट असतो. पण बरेचसे पालक ज्यांना काहीच नॉलेज नाहीये, ते मात्र ना विनाकारण इथं तणाव निर्माण करू शकतात. मग अशा पालकांना मला सजेस्ट करायचं आहे, की तुमच्या मुलाची आता बोर्डची एक्झाम 10 दिवसावर आली. मग उगाचच विनाकारण तणाव निर्माण करण्यात काही अर्थ नाहीये. ओके. मग मला जे सांगायचं तुमच्या लक्षात आलं. हो आणि आणखीन महत्वाचं बरं का. बघा ना, आपण नेहमी शिकत असतो. बघा माझं आता या वयात मी काय शिकतोय? लाईव्ह लेक्चर्स. ओके. मी 2 लाईव्ह सेशन्स घेतले. ओके. दोन्हीमध्ये थोडे-थोडे प्रॉब्लेम झाले. पहिल्या लाईव्ह सेशनला आमचा लॅपटॉपच डिस्चार्ज झाला. नंतर लक्षात आलं, की फुल चार्जिंग ऑनच करावं लागणार आहे. दुसऱ्या लाईव्ह सेशनमध्ये काय झालं कुणास ठाऊक. म्हणजे आम्ही काय ते प्रीमियर लावून ठेवला होता. काहीतरी शेड्यूल केलं होतं. मग ते व्हिडिओच दिसत नव्हता. त्यामुळे तिथं पण प्रॉब्लेम क्रिएट झाला. पण थांबा ना, मला काय सजेशन्स मुलांच्या छान आलेत बघा. मग मी माझ्या नेक्स्ट लाईव्ह सेशनमध्ये तो बदल करणार आहे बरं का. म्हणजे उद्या जे लाईव्ह सेशन असेल, तुम्हाला संध्याकाळीच नोटिफिकेशन दिलं जाईल, सकाळी पण कळवलं जाईल. साधारण सांगू का 300-400 मुलं लाईव्ह जॉइन होतायत. तो आकडा वाढणार आहे मला माहिती आहे. तुम्ही वाढवणार आहे. तुम्ही मुलांच्यावर जास्तीत जास्त ती लिंक शेअर करणार आहे. पण बघा मला काय सांगायचंय ते आता. मी आता काय ठरवलंय, की लाईव्ह सेशनमध्ये ब्रेक मला मिळत नाही. मी आपलं शिकवत जातोय आणि दमल्यासारखं होतंय. ओके. मग तिथं माझ्या लक्षात आलंय. मी एखादी कन्सेप्ट शिकवणार आहे. ओके. मला ते लो स्पिन, हाय स्पिन कॉम्प्लेक्स व्हॅलन्स बॉन्ड थिअरी शिकवायची आहे नेक्स्ट लेक्चरमध्ये बरं का. फिनॉलच्या रिएक्शन्स घ्यायच्या आहेत नेक्स्ट ह्याच्यामध्ये. तर मी काय करणार, की ते शिकवून झालं, की तुमचे कमेंट्स त्यावेळेस बघतो ना, तर तुमचे कमेंट खूप छान असतात ना. त्याने एक वेगळीच एनर्जी येते. मग त्यात तुमचे डाउट्स असतील ते क्लिअर करतो ना. आलं का लक्षात? आता काही मुलं फार क्रिकेटमधले पण डाउट विचारत होते. डाउट लाईव्ह सेशनमध्ये जाऊ दे म्हणूया आपण. पण फार बरं वाटलं लक्षात घ्या. मग माझं काम मी केलं. काय? तुम्हाला सांगितलंय. टेन्शन घेऊ नका. आपल्याला रिझल्ट इतके लागणार आहेत ना आपले. जेईच्या फर्स्ट अटेम्प्टचा लागणार आहे. जेईच्या सेकंड अटेम्प्टचा लागणार आहे. सी लागणार आहे. बोर्डचा लागणार आहे. बोर्डवाले तर काय करतात माहिती का? की ऑनलाईन रिझल्ट वेगळा, ऑफलाईन वेगळा. म्हणजे रिझल्टच रिझल्ट म्हणूया आपण. 10वीत लावा ना एवढे रिझल्ट. रोज आमचा एक रिझल्ट लावा. आज मराठीत लावा, उद्या इंग्लिशचा लावा. आम्ही रोज पेढे वाटतो. 12वीत ना थोडंफार ना काय कोणास ठाऊक म्हणूया आपण. कसा रे बदल करायचा? माझ्या वेळेपासून हेच सुरू आहे रे. म्हणजे मी पण याच अवस्थेतून गेलोय. काय चुकतं आपलं? कुठं चुकतं? सांगू तुम्हाला? आळस नडतो आपला. नाही आपण आपली ताकद वापरत. मी पण करू शकलो असतो. मी त्या नुसतंच क्लासला दोष देण्यात, कॉलेजला दोष देण्यात काही अर्थ नाही. मी चुकलोय. मी असं पेटून उठलो नाही. मी हार मानली होती. हां. हे माझी चूक आहे लक्षात घ्या. आणि आज पण मी बघतोय ना मुलं, जेईई होत नाहीये. पण ते सी-ई-टीकडे लवकर स्विच होत नाहीयेत. अगदी लास्ट मोमेंटला प्रॉब्लेम क्रिएट करतायत. मग जेईईचा पहिल्या अटेम्प्टचा रिझल्ट आणि जेईई वाले रिझल्ट लावण्यात एक्सपर्ट आहेत. लगेच लावतायत. मग मी काय म्हणतोय बघा, आजपासून तरी ठरवा, की बोर्डचं प्रिपरेशन, सी-ई-टीकडे आता वेळ द्यायची गरज नाहीये. तुमचं बोर्डचं प्रिपरेशन परफेक्ट असेल तर याचा अर्थ सी पण तयारी झाली. मग बोर्डचे मॉक टेस्ट द्या. थेअरी पेपर ते सोडवा. एक प्रॉपर प्लॅननुसारच चला. विनाकारण गडबड, घाई, चुकीचं काही करू नका. ओके. आणि माझ्या आणखीन एक अशी गोष्ट लक्षात आली, की दुपारपेक्षा संध्याकाळचंच लाईव्ह सेशन बरं पडतंय. नंबर ऑफ स्टुडंट पण संध्याकाळी अवेलेबल जास्त असतायत.
दुपारी मी 3 वाजता सेशन ठेवलं. माझं पण झोपायचं टायमिंग होतं. तुमचं पण रेस्ट घ्यायचं टायमिंग असणार आहे कदाचित. कारण मुलं थोडीशी कमी होती आज दुपारच्या लाईव्ह सेशनला. पण नक्की उद्या वाढतील. ठीक आहे. मग या रिझल्टची काही काळजी करायची नाही बरं का. ओके. काळजी करायची नाही म्हणजे अभ्यास सोडायचा असं नाहीये. पुन्हा विचारतोय. आज 11 तारीख आहे. 11 फेब्रुवारीला सकाळी पहाटे 5 वाजता मी फिजिक्सचं टार्गेट दिलं होतं. तुमचं कंप्लीट झालंय का? नसेल तर कंप्लीट करा. बरं, टार्गेटमध्ये मी जवळ-जवळ 50 प्लस डेफिनिशन्स करायला लावलेत. आजच व्हायला पाहिजेत लक्षात घ्या. पण त्याचबरोबर मी तुम्हाला सांगतो 4 ते 5 मुलांनी ओके. 4 ते 5 मुलं अशी आहेत, की ज्यांनी कमेंटमध्ये अजून डेफिनिशन्स ॲड केलेत. म्हणजे जवळ-जवळ 15 एक डेफिनिशन्स ॲड झालेत. 15 ते 20 म्हणूया आपण. मग झाले किती डेफिनिशन? 70. माझ्याकडे ना एक पेपर आहे बरं का. आपण ना बघूया बरं का. अ, मी प्रश्न वाचत जातो. एक बोर्डचा पेपर मिळालाय मला. डिफाइन सेकंड्स पेंडुलम. ओके. व्हॉट इस रेक्टिफायर? 2 डेफिनिशन झाल्या. त्याच्यानंतर इंडक्टिव्ह कॅपॅसिटिव्ह इम्पेडन्स 3 डेफिनिशन झाल्या. 5 मॅग्नेटायझेशन, मॅग्नेटिक इंटेन्सिटी, मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी 3 अजून डेफिनिशन. 3 6 7 डेफिनिशन झाल्या. मोमेंट ऑफ इनर्शिया 8 पोटेन्शियल ग्रेडियंट 9 अजून एखाद दुसरी असेलच कुठेतरी. 10 अरे 70 डेफिनिशन्स फक्त करायचे आहेत. 10 मार्कापर्यंत पोहोचू शकताय तुम्ही. बट डेफिनिशन बरोबर काय करायचं सांगतो. तुम्ही ते टार्गेट कंप्लीट करताना डेफिनिशन लिहिल्यानंतर त्याच्याशी रिलेटेड एखादा फॉर्म्युला असेल, तर तो लिहिलाच पाहिजे आणि त्याचबरोबर एसआय युनिट आणि डायमेन्शन सुद्धा लिहिलं पाहिजे. मग ओके. थोडंसं सांगू का तुम्हाला मी? आयुष्यातला ना सगळ्यात ना महत्त्वाचा पिरियड सुरू आहे हा. गोल्डन पिरियड. इथं ना मिळालेले हे जे क्षण आहेत ना, त्याचं चीज करायचंय आपल्याला. म्हणजे काय, की पुरेपूर वापर करायचा ह्या वेळेचा आणि अभ्यासात मन गुंतवायचंय. डिस्ट्रॅक्शन्स बाजूला सगळे. बाजूला. आज कुठलंही चुकीचं पाऊल उचलायचं नाहीये. कुठेही आपला वेळ नाही वाया गेला पाहिजे. पिक्चर बघणे, ओके, मित्रांबरोबर फिरायला जाणे, एन्जॉय करणे, नाही. आपल्याला फक्त आणि फक्त अभ्यास करायचा आहे. ऑल द बेस्ट.